नमो बुद्धाय. जय भीम मित्रमैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया बुद्धकालीन स्त्रीरत्न आदर्श माता यशोधरा, जी पतीची दासी नाही तर सखी आहे. पतीच्या कार्यावर विश्वास व निष्ठा ठेवणारी, त्यांच्या ध्येयाच्या आड न येणारी, प्रगल्भ बुद्धीची प्रज्ञावंत स्त्री, सिद्धार्थ गौतमाची पत्नी माता यशोधरा. यशोधरा ही दंडपाणी राजाची मुलगी होती. प्रथेप्रमाणे दंडपाणी राजाने ती 16 वर्षाची असताना तिच्या विवाहासाठी शेजारच्या सर्व राज्यातील राजपुत्रांना निमंत्रण दिले, परंतु यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली. विवाहानंतर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे होते. शाक्य व कोलीय यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाला होता. त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाने कोलियांविरुद्ध युद्ध करण्याचे नाकारले होते. तेव्हा काही शिक्षा सांगितल्या होत्या. त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाने प्रवज्जा घेण्याचा निर्णय घेतला. पुत्रप्राप्तीचा आनंद असताना पतीने घर सोडण्याची बातमी यशोधरेला समजली. आपल्या हृदयाचा नाथ राजवाड्यातील सर्व सुखोपभोग सोडून गेले आणि आपण त्यांना थांबवू शकलो नाही. आपल्या प्राणप्रिय पतीचा विरह तिला सहन होत नव्हता, पण तिने कोणाकडेही तक्रार केली नाही. जग आपल्या मुलाकडे अभिमानाने पाहिल अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरविले. सिद्धार्थ गौतमाच्या प्रवज्जेनंतर तिने देखील आपले मौल्यवान वस्त्रे अलंकार त्यागून ती साधारण प्रवज्जेसारखे आयुष्य जगू लागली. सिद्धार्थ जेव्हा तथागत बुद्ध झाले तेव्हा राजा शुद्धोधनाच्या विनंतीचा मान राखून भिक्खू संघासह स्वगृही आले. सर्वांनी त्यांचे स्वागत केले, पण यशोधरा पुढे आली नाही. ती महालात बसून राहिली. राजा शुद्धोधनाने तिला निरोप पाठविला तेव्हा यशोधरा म्हणते, खरोखरच जर माझा मान राखायचा असेल तर सिद्धार्थ गौतम स्वतः माझ्याकडे येतील आणि माझी भेट घेतील, असे उत्तर तिने दिले. यशोधरेने न येण्याचे नाकारले. हे ऐकल्यावर भगवंत उभे राहिले आणि आपले शिष्य सारीपुत्त व महामोग्गलायन यांच्यासह यशोधरेच्या दालनाकडे निघाले. तथागत आपल्या शिष्यांना म्हणाले, तुम्हाला माहीतच आहे मी मुक्त आहे, परंतु यशोधरेची ती अवस्था नाही. अनेक वर्षांपासून मला न पाहिल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचं दुःख जर हलकं झालं नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिला अडवू नका. ज्यांच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदनीय भगवान बुद्ध आहे. तिने त्याचे पाय धरले व रडू लागली. आपल्या अश्रूंना आवर घालून तिने शांतपणे त्यांना विचारले, आता तुम्हाला लोक बुद्ध म्हणून ओळखतात ना? त्यांनीही तितक्याच शांतपणे उत्तर दिले, होय, मी देखील तसेच ऐकले आहे. तिने पुढे विचारले, याचा अर्थ काय? भगवंत म्हणतात, जगण्याचा अर्थ कळला आहे अशी व्यक्ती. ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली. काही वेळाने ती म्हणाली, आपण दोघेही काहीतरी नवीन शिकलो आहोत. त्यातून हे जग समृद्ध होईल, पण मी जे शिकले ते फारसे जगापुढे येणारच नाही. बुद्धांनी तिला विचारले, तू काय धडा शिकलीस? तेव्हा तिचे डोळे चमकले. तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. ती म्हणाली, तो धडा म्हणजे धैर्य. स्त्रीला उभं राहण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. यशोधरेसारखी शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आपल्याला लाभली याचा त्यांना अभिमान वाटला. आपला मुलगा राहुलला त्याच्या पित्याची ओळख करून देताना यशोधरा म्हणते, तो तेजस्वी चेहऱ्याचा सत्पुरुष दिसतो ना, तो सत्पुरुष तुझा पिता आहे. त्यांच्याकडे रत्नांच्या खाणी आहेत. तू त्यांच्याकडे जा. ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर. पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल त्यांच्याकडे जाऊन आपला वारसा हक्क मागतो.
तेव्हा भगवंत म्हणतात, सोने, चांदी आणि रत्न यापैकी माझ्याजवळ काहीच नाही रे बाळा, पण आध्यात्मिक धन माझ्याकडे विपुल आहे. राहुलने देखील 7 वर्षाचा असताना संघात प्रवेश केला. पतीच्या विरहानंतर पुत्राचाही विरह असा दुहेरी आघात यशोधरेने सहन केला. जेव्हा महाप्रजापतीला संघात उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह 500 शाक्य स्त्रियांनाही दीक्षा मिळाली, त्या स्त्रियांमध्ये यशोधरा होती. संघ प्रवेशानंतर ती भद्रा कात्यायना या नावाने ओळखली जाऊ लागली. अशी ही समर्पिता, त्यागमयी, पतीच्या अपरोक्ष मातृप्रेमाची जबाबदारी पार पाडणारी गृहदक्ष गृहिणी, एकमानिनी, स्त्रियत्वाचा अभिमान बाळगणारी माता यशोधरा यांना कोटी कोटी वंदन. धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.